जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवा KDMT सध्या प्रवाशांसाठी सोयीची ठरण्याऐवजी मोठी डोकेदुखी बनली आहे। कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना KDMT बस सेवा सक्षम करणे गरजेचे होते। मात्र परिवहनचे अधिकारी आणि खासगी कंत्राटदार यांच्यातील कथित साटेलोट्यामुळे प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। बसेस डेपोत चढवून भंगारात काढण्याचा डाव। KDMCच्या आगारात बसेस उपलब्ध असूनही संबंधित अधिकारी त्या बसेस दुरुस्त न करता डेपोत चढवत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे। या बसेस लवकरात लवकर भंगारात काढून त्यांचा लिलाव करण्याचा हा डाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे। KDMTच्या 10 आलिशान व्हॉल्वो बसेसपैकी केवळ 4 बसेस गेल्या 3 महिन्यांपासून सुरू होत्या। आता तर कंत्राटदाराने ती संख्या केवळ 2 ते 3 वर आणली आहे। याशिवाय कोट्यवधी रुपये खर्चून आणलेल्या 10 नवीन EV इलेक्ट्रिक बसेस सध्या धूळ खात पडल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 बसेसचे अद्याप RTO रजिस्ट्रेशनही करण्यात आलेले नाही। KDMTच्या बसेसची दुरवस्था इतकी बिकट आहे की कल्याणमधून सुटलेली बस इच्छित स्थळी पोहोचेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही। MH0541113 ही बस 25 तारखेला नेतिवली 26वा सदानंद चौक आणि 29वा भोईरवाडी बिर्ला कॉलेज रोडवर बंद पडली। MH0541237 ही बस 3 जुलै रोजी सदानंद चौकातच तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यात उभी राहिली। या वारंवार होणाऱ्या ब्रेकडाऊन संदर्भात वृत्तपत्राचे प्रतिनिधी संजय भोराडे यांनी परिवहन व्यवस्थापक श्री विजयकुमार दासे यांना विचारणा केली असता, हे काम आमचे प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक बघतात, आपण त्यांना विचारावे, असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली। त्यानंतर प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक श्री तृषांत मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता मी माहिती घेऊन कळवतो, असे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली। KDMT कारभाराचे 6 धक्कादायक पैलू। 1. नियमांची पायमल्ली। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी RTOचे कडक नियम असताना KDMTच्या बहुतांश बसेस या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत। 2. कर्मचाऱ्यांना बसून पगार। बसेसच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचा AMC 100% ठेका खासगी कंत्राटदाराला दिल्यामुळे KDMTच्या मेकॅनिकल विभागाला कामच उरलेले नाही। परिणामी कर्मचाऱ्यांना काम न करता पगार द्यावा लागत आहे। 3 किलोमीटरचे मीटर बंद। कंत्राटदाराला प्रति किलोमीटरच्या दराने पैसे दिले जातात, मात्र एकाही बसचे किलोमीटर मीटर चालू नाही। मग कंत्राटदाराचे बिल कोणत्या आधारे निघते, हा मोठा प्रश्न आहे। 4. जुन्या स्पेअर पार्ट्सचा सुळसुळाट। ठेक्यानुसार नवीन स्पेअर पार्ट्स टाकणे बंधनकारक असताना कंत्राटदार सर्रास जुने टायर आणि पार्ट वापरत आहे। बंद बसेसचे सामान काढून चालू बसेसला लावले जात आहे। 5. कंत्राटदाराची हुकुमशाही। सुरक्षा रक्षकांपासून ते कार्यशाळेतील काही अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली काम करत असल्यासारखे वागत आहेत। 6. चालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष। बस चालकांनी गाड्यांमधील गंभीर तांत्रिक दोषांबाबत लेखी तक्रारी देऊनही कंत्राटदार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। सध्या KDMTच्या एकूण ताफ्यापैकी केवळ 70 ते 72 बसेस रस्त्यावर धावत आहेत, ज्यातील 10 ते 15 बसेस दररोज कुठे ना कुठे बंद पडतात। यामुळे उपलब्ध क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रवाशांना कोंबून प्रवास करावा लागत आहे। तिकिटाचे पूर्ण पैसे देऊनही प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते। काही अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने परिवहन उपक्रमाला लुटत असून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत। भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? KDMT प्रशासन, ठेकेदार की कल्याण डोंबिवली महानगरपालिका, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। विशेष प्रतिनिधी संजय भोराडे, कल्याण डोंबिवली।